नंदुरबारचा भन्नाट निर्णय। दर सोमवारी नो व्हेकल डे, सीईओ ई बाईकवर ऑफिसला। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। आजची सकारात्मक आणि प्रेरणादायी बातमी येते थेट नंदुरबार जिल्हा परिषदेतून। वाढते पेट्रोल डिझेलचे दर, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि ऊर्जा बचतीची गरज या सगळ्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा परिषदेनं घेतलाय एक कौतुकास्पद निर्णय। आता प्रत्येक सोमवारी पाळला जाणार आहे नो व्हेकल डे। केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद मुख्यालय आणि अधीनस्थ पंचायत समिती कार्यालयांसाठी विशेष परिपत्रक जारी करण्यात आला आहे। या उपक्रमांतर्गत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इंधनाचा मर्यादित वापर, सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे। दर सोमवारी चारचाकी वाहनांचा वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आले असून कार्यालयात येण्यासाठी सायकल, ई बाईक, दुचाकी किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे। आज सोमवार 18 मे 2026 रोजी या मोहिमेची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली। स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी शासकीय गाडीऐवजी बाईकवरून कार्यालय गाठत या उपक्रमाला सुरुवात केली। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत वर्ग 1 अधिकाऱ्यांनी दुचाकीचा वापर केला, तर वर्ग 2, 3 आणि 4च्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक, शेअरिंग रिक्षा आणि सायकलचा पर्याय निवडला। ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे। हा उपक्रम काळाची गरज असून समाजासाठी प्रेरणादायी ठरेल। नमन गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदुरबार जिल्हा परिषदेनं सुरू केलेला हा उपक्रम आता संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशासन स्वतः पुढाकार घेत असेल तर समाजही नक्कीच बदल स्वीकारेल। पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज।